दया वहिनी, मुलं आली का शाळेमधून? नाही भिडे वहिनी, बस आता येतच असते. अरे मुलांनो, काय चाललंय? सोनू, अगं तू लंच बॉक्स घे फक्त तुझ्यासाठी टॅचू ओव्हर. अरे बाळा, उभा काय? लगेच तुझा टिफिन बॉक्स घे ना. थँक्यू आंटी. आता पूर्ण टप्पू सेनाचा टॅचू ओव्हर. आई बाळा, मस्त आयडिया होती हो दया वहिनी. मज्जा येते. दयांटी, तुम्ही पण स्टॅच्यू खेळता? हो बाळा, हो. मला तर वाटलं तुम्ही फक्त गरबाच खेळता. अरे बाळा, मी तर सगळं खेळते. मला सगळं खेळायला आवडतं. चल सोनू, घरी चल. ते आई, आम्हाला गोगीच्या घरी थोडं काम आहे. आम्ही उडकून ते येतोच. हो, पण लवकर ये. मी सुद्धा जाणार आहे. चल 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 मित्र. अरे चल लवकर. काय तू दया वहिनी, तुम्ही हा स्टॅच्यूचा खेळ कधीपासून सुरू केलात? आजपासून. खूप मज्जा येते. खास करून टप्पूच्या पप्पांसोबत खेळण्यात तर खूप मज्जा येते. अगं बाई, तुम्ही जेठा भाऊंना पण स्टॅच्यू केलं? हो, ते पण एकदा नाही, दोनदा. काय सांगताय? काय 2 वेळा? मज्जा आहे. मी तर म्हणते भिडे वहिनी, तुम्ही पण भिडे भाऊंसोबत टॅचू खेळायला सुरुवात करा. खूप मज्जा येईल. अगो बाई, नाही, यांच्यासोबत कुठे? यांच्यासोबत खेळू लागले ना तर मलाच दम देतील. स्टुडंट्सना देतात ना तसा. अहो भिडे वहिनी, सुरुवातीला टप्पूचे पप्पा पण रागवले होते. मग ते माझ्या सोबत खेळायला लागले. तुम्ही पण प्रयत्न करीत बघा, मज्जा येईल. तुम्ही अजूनही माझ्यावर प्रेम नाही करत. लग्नाला इतकी वर्ष झाली तरीही. कोण बोललं? तुझ्यावर तर मी रोज प्रेम करतो माधवी. ओ, खरंच? मग नक्की? हो. तर माझी एक गोष्ट ऐकाल? अगं, एक काय 1000 गोष्टी ऐकेन. बोल. आपण स्टॅच्यू खेळूया. काय खेळूया? ते ना असं करतात, ते स्टॅच्यू असं करतात ना. हो, स्टॅच्यू ओव्हर ते. हो. माधवी, ते तर आम्ही लहानपणी खेळायचो. लहान मुलांचा खेळ. असं काही नाहीये. नवरा बायको पण हा खेळ खेळतात. दया वहिनी आणि जेठा भाऊ पण हा खेळ खेळतात. माहितीये, दया वहिनीने जेठा भाऊना आज 2 वेळा स्टॅच्यू केलं. मज्जा आली नसती? तू त्यांच्या घरी कधी गेली होतीस हे पाहायला? नाही, मी नाही गेले होते. दया वहिनीने मगाशी गॅलरीत सांगितलं. दया वहिनी आपल्या गॅलरीत आहेत? नाही हो, दया वहिनी त्यांच्या गॅलरीत होत्या, मी आपल्या गॅलरीत होते. तर त्यांनी तिकडून सांगितलं की त्या असा खेळ खेळल्या होत्या. मज्जा नसते? आपण पण खेळूया ना, प्लीज खेळूया ना. माधवी, स्टॅच्यूचा अर्थ काय आहे? मूर्ती. आणि मी कोण आहे? शिक्षक. एक शिक्षक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मूर्ती असतो. म्हणजे मी अगोदर स्टॅच्यू आहे. त्यात वेगळं काय खेळायचंय माधवी? मी तुमची पत्नी आहे, विद्यार्थिनी नाही. तुम्ही खेळणार आहात की नाही खेळणार आहात? बरं बाबा, खेळूया. हळू, पण 1 मिनिट विचार कर. माझ्या बरोबर खेळशील तर हरशील. का? मी का बरं हरणार? कारण शिक्षकाची एकाग्रता सगळ्यात चांगली असते. एकदा का शिक्षकाने ठरवलं ना की त्याला स्टॅच्यू व्हायचंय, मग त्याची एकाग्रता भंग करणं मुश्किलच नाही तर अशक्य असतं. म्हणून माधवी, मी सांगतोय ते ऐक. तू राहू दे. सोनू जेव्हा येईल ना तेव्हा तिच्या बरोबर स्टॅच्यू खेळ. स्टॅच्यू. आता बघूया तुमची एकाग्रता किती आहे ते. बोला बोला. आणि जर तुम्ही हल्लात तर तुमची पनिशमेंट ही असेल की तुम्हाला तुमच्या जमान्यातील म्हणजे आमच्या जमान्यातल्या गोष्टी बोलणं बंद करावं लागेल. आणि ते सुद्धा कायम स्वरूपी. कळलं का मिस्टर शिक्षक? काय काय झालं?
अशक्य शक्य व्हायला लागलं का आता? संपली का एकाग्रता वगैरे? हे डोळे मोठे करून इकडे तिकडे फिरवल्याने मी स्टॅच्यू ओव्हर असं म्हणणार नाही एवढ्यात. भिडे भाऊ, मी आत येऊ का? अरे या अब्दुल भाऊ या. अब्दुल भाऊ. भिडे भाऊ, मी काय म्हणतो? भिडे भाऊ काय झालं? अब्दुल भाऊ, मी यांना स्टॅच्यू केलंय आणि जोवर मी ओव्हर म्हणत नाही तोवर हे असेच उभे राहणार आहेत. अरे वा, स्टॅच्यू. मला वाटतं की भिडे भाऊला काहीतरी बोलायचं आपल्याशी. हो, कधीपासून हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की आता मी नाही राहू शकत. प्लीज स्टॅच्यू ओव्हर कर ग. माधवी वहिनी, लवकर स्टॅच्यू ओव्हर बोलून टाका ना. का? तुम्हाला यांची काळजी वाटतेय? नाही, मला कुर्त्याची दया येते. यांनी कुर्ता कुठे घातलाय? या कुर्त्यावर दया येते. बापरे. वाचलो. माधवी, तुझ्या स्टॅच्यूच्या नादात माझा कुर्ता जळाला असता. पण तुम्ही असं कुर्त्यावर इस्त्री ठेवून स्टॅच्यू का झालात? ही काय डोकं आहे रे. तू मला ज्या पोझिशन मध्ये स्टॅच्यू म्हटलंस त्या पोझिशन मध्ये स्टॅच्यू होणार ना. मी इस्त्री कुर्त्यावर ठेवली आणि तू स्टॅच्यू बोललीस. ते तर बरं झालं की अब्दुल आला, नाहीतर माझा कुर्ता जळाला असता. पण तुम्ही सोडून द्यायचं ना स्टॅच्यू बॅच्यू. असं कसं सोडलं असतं? रूल इज रूल. आणि तू काय बोलली होतीस? पनिशमेंट मिळणार. ती पण काय की आमच्या जमान्यातील गोष्टी मी कायमस्वरूपी सोडून द्यायच्या. अरे हट, मोडेन पण वागणार नाही. पण तुमची ठीक आहे आता. सॉरी. भिडे भाऊ, काय आहे? ते विसरलो. नाही आठवलं तर मी लगेच येतो. पुन्हा येतो तुमच्याकडे. अरे बाय अब्दुल, अब्दुल, अरे ऐक तर माझं. अरे अब्दुल. विसरलो. मेहता साहेब, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अब्दुल, गुड मॉर्निंग. मेहता साहेब, यावेळी तुम्ही घरी? का रे, तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही, यावेळी तुम्ही ऑफिस मध्ये असता ना म्हणून. हो भाऊ, यावेळेस ऑफिस मध्येच असतो, पण आज जरा महत्वाचं आर्टिकल लिहायचं होतं ना, म्हणून विचार केला आज जरा आरामात लिहितो. तुझी परमिशन असेल तर लिहू? मेहता साहेब, तुमच्याशी एक बोलायचंय मला. हा बोल ना. स्टॅच्यू. काय? स्टॅच्यू. ओव्हर. काय हे अब्दुल? अब्दुल, तू पण कमाल करतोस यार. स्टॅच्यू. बालपणीच्या आठवणी जागा केल्यास. बालपणी मी पण खूप खेळायचो स्टॅच्यू वगैरे, पण आज तुला हे अचानक स्टॅच्यू कसं काय आठवलं बाबा? ते आताच मी भिडे भाऊंच्या घरातून जाऊन आलो ना. काय पाहिलंस तिकडे? माझ्या वहिनीने भिडे भाऊंना स्टॅच्यू केलं होतं. खूप मजा आली. हे तर चांगलं झालं की मी वेळेवर पोहोचलो, नाहीतर त्यांचा कुर्ता आहे ना तो जळला असता. तसं एक सांगू अब्दुल, लग्न झाल्यानंतर नवऱ्याला आयुष्यात एकदा तरी स्टॅच्यू व्हावंच लागतं. कसं काय? अरे जेव्हा बायको बोलत असते तेव्हा नवऱ्याचं भलं यातच आहे की समोर स्टॅच्यू बनावं, समजलं? मेहता साहेब, हा, मी येतो. चल स्टॅच्यू ओव्हर ओव्हर. काय मेहता साहेब, तुम्ही पण. स्टॅच्यू. मिस्टर तारक मेहता. हा बोला, अगदी तुमच्या समोरच उभा आहे. हे तुमचं कोरिअर आलंय. कुठून? बनारसहून. काय यात? आम्हाला बघण्याची परवानगी नाही. तेही खरं आहे. धन्यवाद. थँक्यू. बनारस वरून नारायणदासांनी काय पाठवलंय? पुस्तक? पुस्तक तर वाटत नाहीये. काय आहे बाबा? बघूया. अरे राम भंडारची मिठाई. काय पाठवलंय पाहूया तरी. तिरंगी बर्फी. क्या बात है. महिला मंडळाच्या मीटिंग साठी. तारक, हे काय? मेलो. आता अंजली मला मिठाई खाऊ देणार नाही. तारक, तुम्ही मिठाई खाताय? अंजली, स्टॅच्यू. आणि जरा जरी तू हल्लीस ना अंजली, तर तू आयुष्यभर मला डाएट फूड खाऊ घालणार नाहीस. स्टॅच्यू म्हणजे स्टॅच्यू. अंजली, काय तिरंगी बर्फी पाठवली आहे बनारसहून. वा 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 वा, काय बर्फी आहे. मजा आली अंजली. तिरंगी बर्फी खाशील? तू कशी खाऊ शकते? तू तर हलवू शकत नाहीस ना. अरे आया तुम्ही. मी भरपूर काही विचार केलाय मीटिंग साठी. अंजलीला स्टॅच्यू केलंय मी. स्टॅच्यू. मेहता साहेब आणि अंजली वहिनी पण टॅच्यू खेळतायत.
मजा येणार काय दया वहिनी, मजा येते. बघा ना अंजलीला, हलवू शकत नाही, बोलूही शकत नाही, काय करणार. मी खातोय, ती खाऊही शकत नाही. अरे काय मजा आहे मेहता साहेब, तुम्ही मिठाई खाताय. हा हाती भाई. अहो भाऊ, अंजलीला स्टॅच्यू बनवलाय ना, म्हणून मी मिठाई खाऊ शकतोय, नाहीतर खाऊ शकतोय का. अच्छा स्टॅच्यू. आता डॉक्टर साहेबांना पण स्टॅच्यूचा ताप आलाय. बरोबर आहे, बरोबर आहे. मला पण आलाय मिठाईचा गोड ताप. जरा पण हलू नका मेहता साहेब. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. शेरने म्हणलं सव्वा असेल. सव्वा शेर नाही, सव्वा हाती. मस्त मिठाई आहे मेहता साहेब, मजा आली. हंस हे काय चाललंय? हंस ही मिठाई तर मेहता साहेबांची आहे. त्यात काय एवढं कोमल, आपण सगळे तर एकच कुटुंब आहोत ना, चालतंय की. अरे हंस, तुम्ही तर स्टॅच्यू, तू पण स्टॅच्यू. अरे कोमल वहिनींना पण स्टॅच्यू. सॉरी सॉरी. वाह मेहता साहेब वाह, मिठाई खूप स्वादिष्ट आहे, खूपच स्वादिष्ट आहे. अंजली वहिनी, तुम्ही काळजीच करू नका. मी मेहता साहेबांना एकही मिठाईचा तुकडा खाऊ देणार नाही. तुमच्या मेहनतीवर पाणी नाही पडू देणार. ओके चल चल बाय. बाय. पप्पा तुम्ही काही खाताय? हो बाळा, खूपच स्वादिष्ट मिठाई आहे. या या, तुम्ही पण अरे खा. वा, चल 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 टप्पू. अरे अरे वा, काय मिठाई आहे, मजा आली आज. पप्पा यात तर एकच उरली आहे. काही हरकत नाही बाळा, जे काही आहे आपण मिळून खाऊ. पप्पा एकच काय वाटायचं. नाही नाही, ही तर मीच खाणार. हा काही हरकत नाही, खा बाळा. टप्पू तू अर्धी खाणार का? नाही गोली, तू खा. म्हणजे इच्छा नसेल तर नको खाऊस तरी पण. अरे गोली तू खा ना यार, मला नकोय. तू खा, तू खा. वा यार, लव यू टप्पू. मित्र असावं तर असा. ए, तुम्ही सुद्धा स्टॅच्यू स्टॅच्यू खेळताय? मी सांगतो बाळा, त्याचं काय ना, मेहता साहेबांना मिठाई खायची होती तर त्यांनी अंजली वहिनींना स्टॅच्यू केलं. मग मला मिठाई खायची होती तर मी मेहता साहेबांना स्टॅच्यू केलं. आणि मम्मी तुला कोणी स्टॅच्यू केलं? मग बाळा, तुझी मम्मी मला खाताना डिस्टर्ब करत होती, मग मी तुझ्या मम्मीला पण स्टॅच्यू केलं. अरे वा, खेळा खेळा, मजा येणार. चल गोली, आपण जाऊया. द्या पप्पा, डस्टबिन मध्ये बॉक्स फेकतो. बाय बाय हो, हो. बाय. बाय. मजा आली खूप. सॉरी सॉरी, ओव्हर ओव्हर. काय हाती भाऊ, तुम्ही तर मिठाईचा डब्बाच ओव्हर केलात. बनारस वरून माझ्यासाठी बर्फी आली होती आणि तुम्ही तर मला त्याचा आस्वादच घेऊ दिलात नाही. हद्द झाली हाती भाऊ तुमची. सॉरी मेहता साहेब, मिठाई एवढी स्वादिष्ट होती की मला कंट्रोलच करता आलं नाही. चला मेहता साहेब, आता मी निघतो, मला एका पेशंटला बघायला जायचं. अहो एक मिनिट, तुम्ही कुठे पेशंट बघायला जाताय? कोमल वहिनींना ओव्हर द्या, त्या इम्पेशंट होतील नाही तर. कोमल ओव्हर. व्हॉट इज दिस हंस? तुम्ही तर पूर्ण बॉक्सच रिकामा केला. आता त्यात काय एवढं कोमल वहिनी, नशिबाचे खेळ आहेत. दाण्या दाण्यावर लिहिलंय हाती भाऊंचं नाव. बरोबर आहे, बरोबर. अरे मेहता साहेब, अंजली वहिनींना पण तर ओव्हर बोला. हो, आता तर मिठाई पण संपली आणि डब्बा पण गुल झाला. अंजली ओव्हर ओव्हर. का ओव्हर का केलं? मला स्टॅच्यू केलं आणि तुम्ही मिठाई खात राहा आणि जाडे व्हा. अगं काय मिठाई खात राहा अंजली, तू स्वतः पाहिलंस, तू स्टॅच्यू होतीस, पण तू पाहू शकत होतीस ना की सगळी मिठाई हाती भाऊनी खाल्ली. मी तर खाल्लीच नाही. एक मिनिट तारक, हाती भाऊ येण्याच्या आधी तुम्ही मिठाई खाल्ली होती, मी पाहिलं होतं. अगं किती मिठाई खाल्ली. जो माणूस वर्षभर गाजर, काकडी आणि टोमॅटो खात असेल त्याने एक पीस खाल्ला, तर त्यासाठी तू एवढा पीस का भंग करतेस आपला? पीस मी भंग करते? मग दुसरं काय? तारक, चुकीच्या गोष्टीवरून भांडण करायची चांगली सवय. अंजली वहिनी, मेहता साहेबांनी एवढं खाल्लं पण नाहीये, जाऊ दे ना. लवकर चला, आपल्याकडे बबिता जिंकडे महिला मंडळाची मीटिंग आहे. हा घेऊन जा. तसंही अंजली, मी आज सुट्टी घेतलीये, पूर्ण दिवस अवेलेबल आहे ओरडा खाण्यासाठी. मग पूर्ण दिवस जेव्हा वाटेल ओरड मला, ठीक आहे? येऊन बघतेस. आता जा. अरे नाही, मी ओरडा खातो. जा आरामात जा. जाऊ दे आता. जा. मोकळा केला. काय बोलणार यांना? महिला मंडळाची मीटिंग. जसं की आम्हाला कळतच नाही की तिथे कसल्या पार्ट्या होतात.
हा घ्या सगळ्यांसाठी पेरूचं ज्यूस. वाव वाव थँक्यू थँक्यू. यू वेलकम. थँक्यू. वा वा मस्तच. शिवाचे बबिताजी तुमचा टॉप तर एकदम मस्त आहे. थँक्यू रोशन वहिनी. हो खूपच छान आहे, मस्त आहे. बबिताजी ते स्लीवची डिझाईन खूप मस्त आहे. जरा दाखवा बरं. बबिताजी टॅचू. बबिताजी ओव्हर ओव्हर. अरे तुम्ही पण ना. सॉरी. एक मिनिट दया वहिनी, काय स्टॅच्यू सुरू आहे? आपण सगळ्यांनी फिक्स केलं होतं ना की आज गोल्डचे भाव कमी झालेत तर मीटिंग मध्ये ठरवायचं कुठे कुठे शॉपिंग करायला जायचं, काय सोनं खरेदी करायचंय, आणि तुम्ही स्टॅच्यू खेळताय. ओ अंजली वहिनी, हे स्टॅच्यू खेळायला खूप मज्जा येते. काय हो दया वहिनी, तुम्ही पाहिलं नाही खाली सगळ्यांसमोर तारकने मला स्टॅच्यू बोलून मिठाई खाल्ली. बघा अंजली वहिनी, खोटं नाही बोलणार मी, पण मेहता साहेबांनी मिठाईचा फक्त एकच तुकडा खाल्ला. दुसरं खायला जाणारच होते पण हाती भाऊने लगेच त्यांना टॅच्यू असं म्हटलं. तुला माहितीये बबिता, हंसला मी मिठाई खाण्यापासून रोखलं तर त्याने मला पण स्टॅच्यू केलं आणि मग संपूर्ण बॉक्स संपवून टाकला. काय सॉरी कोमल वहिनी आणि अंजली वहिनी, पण सॉलिड मजा आली. टायमिंग जी होती ना मस्त. माधवी वहिनी, मजा मला पण आली असती, पण तेव्हा जेव्हा तारकने स्टॅच्यू न बोलता मिठाई खाल्ली असती. अंजली वहिनी, चूक तुमचीच आहे. माझी? यात माझी काय चूक आहे? अहो मेहता साहेब टॅच्यू बोलणार त्या आधीच तुम्हाला टॅच्यू बोलायचं होतं ना. हा आज सकाळी टप्पूच्या पप्पांना मी स्टॅच्यू म्हणाले होते, ते पण एकदा नाही, दोन वेळा. 2 वेळा घरी ते असं त्यांना टॅच्यू केलं होतं आणि सोसायटी कंपाऊंड मध्ये असं मी त्यांना टॅच्यू केलं होतं. असं जेठाजींना पण क्रेडिट द्यायला हवा. अय्यरने इतकं ट्राय केलं स्टॅच्यू तोडण्यासाठी पण अजिबात करू शकला नाही. जेठाजी स्तब्ध उभे राहिले, हरलेच नाहीत. टपूच्या पप्पांचं ट्रंकल मस्त आहे. मी पण माझ्या ह्यांना मस्त पोझिशन मध्ये स्टॅच्यू केलं होतं. असं या हातात इस्त्री आहे आणि खरंच इतकी मजा आली की मजा आली. माहितीये, आज जेठाजींच्या भीतीमुळे अय्यर ऑफिस मधून लवकर घरी येणार आहे. अय्या, आता जे काही होणार आहे ना, खूप मजा येणार आहे. अगं बबिता, अय्यर भाईंना स्टॅच्यू केलं तर तुला मजा येईल. हो का नाही, लाईफ मध्ये अशी मजा मस्ती असायलाच हवी ना. आणि आज खूप दिवसांनी मी अय्यरला एवढ्या मस्तीच्या मूड मध्ये पाहिलं. माहिती काय बोलत होता? मेंटल गुदगुल्या काहीतरी गाणं वगैरे गात होता जोर जोरात. विचारू नका. अरे सोसायटी मध्ये थोडं खेळणार, मस्ती धमाल होणार, एक्साइटमेंट होणार तर खूप मजा येणार. हो ते तर आहे. मग बघूया संध्याकाळी ही मस्ती किती रंगते ते. पण बबिताजी, टप्पूचे पप्पा दुकानात कामाच्या टेन्शनमुळे ही टेच्चू वाली गोष्ट विसरूनच गेली असतील. नाही दयाविनी, मला नाही वाटत की जेठाजी इतक्या लवकर ही गोष्ट विसरली असतील. इनफॅक्ट मला असं वाटतंय की यावेळी जेठाजी अय्यरला स्टॅच्यू करण्याचा प्लॅन आखत असतील. अय्यर भाऊ, आज मी तुम्हाला सोडणार नाही. सकाळचा बदला नक्कीच घेणार.